जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम. पाहूया महत्त्वाची बातमी. जिल्हा परिषद बुलढाणा येथील 35 शिक्षक निलंबित आदेश रद्द करण्याची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची मागणी. जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या व्यवस्थापनाखालील 20 शाळांतील 35 शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी निलंबित केले आहे. शाळेतील मुलांची संख्या कमी करण्याचे कारण आणि ज्या शाळांमध्ये मुलांची संख्या 1 ते 10 आहे अशा शाळांमधील 35 शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने 11 जून 2025 रोजी जारी केले, ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. यावर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सचिव रणजित सिंह देऊळ, आयुक्त सचेंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त सविता सिंह, बुलढाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांना पत्र देऊन 35 शिक्षकांना निलंबित करण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. मुलांची संख्या कमी होत आहे, या कारणास्तव थेट शिक्षकांना निलंबित करणे योग्य नाही. अशैक्षणिक कामे, ऑनलाईन कामे, गावांची कमी लोकसंख्या, रोजगाराच्या शोधात स्थलांतर, शिक्षणाबद्दल उदासीनता, मूलभूत सुविधांचा अभाव, शिक्षकांची कमतरता आणि इतर अनेक कारणांमुळे गावातील विद्यार्थी शाळेत जात नाहीत आणि त्याऐवजी शाळा सोडून त्यांच्या पालकांसह इतर गावांमध्ये स्थलांतरित होतात असे निवेदनात म्हटले आहे. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद, विभाग अध्यक्ष प्राथमिक नदीम राही, जिल्हा अध्यक्ष प्राथमिक बुलढाणा शेख मतीन यांनी शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्याची आणि त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने आंदोलनाचा इशाराही दिला आहे. न्यूज एनी टाइम साठी आरिफ खान यांची रिपोर्ट.